8 मे 2025ला देशाचे माजी कृषी मंत्री, संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा प्रमुख शरद पवार यांची एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आणि या मुलाखतीदरम्यान शरद पवारांना दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल असा ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्यावेळी शरद पवारांनी थेटपणे याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, विरोधात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवायचं आहे। आमच्या पक्षामध्ये दोन प्रवाह आहेत, एका प्रवाहाला वाटतं की आम्ही एकत्र आलं पाहिजे, एका प्रवाहाला वाटतं आम्ही सत्तेसोबत अर्थात अजित पवारांसोबत गेलं पाहिजे। हा निर्णय सर्वस्वी सुप्रिया सुळे यांचा असणार आहे असं शरद पवार म्हटले। आणि त्यानंतर पुण्यामध्ये पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना ऑफ द रेकॉर्ड चर्चा मारत असताना शरद पवारांनी सांगितलं की भविष्यात जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये। याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून घ्यायचा आहे, मी मात्र या कुठल्या प्रक्रियेमध्ये नसेन असं शरद पवार यांनी सांगितलं। आणि त्यानंतर प्रामुख्याने दोन राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा जी आहे ती सुरू झाली। या सगळ्या दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असताना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईमध्ये होती आहे। जयंत पाटील यांनी दुपारी 2 वाजता ही बैठक जी आहे ती बोलावलेली आहे आणि या बैठकीत प्रामुख्याने पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाची पुढचं विजन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधली रणनीती, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची की काही वेगळा पर्याय निवडायचा, या सगळ्याच विषयांवर प्रामुख्याने चर्चा जी आहे ती होऊ शकते। राज्य कार्यकारिणीची बैठक आहे त्यामुळे राज्यातले सर्वच प्रमुख नेते, मग आमदार, माजी मंत्री, कोर कमिटी, खासदार, हे सगळेच प्रमुख चेहरे जे आहेत, प्रमुख नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित जे आहेत ते राहू शकतात आणि या बैठकीमध्ये सखोल मंथन जे आहे ते होऊ शकतं। या बैठकीत प्रामुख्याने दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर प्रामुख्याने चर्चा होऊ शकते किंवा त्या अनुषंगानं मान्यवरांची मतं जी आहेत, बैठकीत आलेल्या सगळ्या नेत्यांची मतं जी आहेत ती देखील जयंत पाटील हे जाणून घेऊ शकतात, सुप्रिया सुळे जाणून घेऊ शकतात, कारण हा सगळा कार्यकर्त्यांचा विचारून जयंत पाटलांच्या संमतीनं हा निर्णय घेतला जाईल असं म्हणून सुप्रिया सुळेंनी या विषयावर अधिक बोलणं जे आहे ते टाळलं होतं। कारण 8 तारखेला शरद पवारांचा हे विधान आल्यानंतर, हा इंटरव्ह्यू पब्लिश झाल्यानंतर सुप्रिया सुळेंना ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी सुप्रिया सुळे म्हटलं की मी दिल्लीमध्ये बैठकांच्या निमित्ताने होते, मग ऑल पार्टीज मीटिंग होती आणि आणखीन एक इन्कम टॅक्स रिलेटेड नवीन जे विधेयक येतं त्या अनुषंगाने एक बैठक होती, त्यामुळे मी दिल्लीमध्ये जे आहे ते होते, मला याविषयीची काही माहिती नाही, मात्र जयंत पाटील आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण याबाबतचा निर्णय घेऊ। रोहित पवारांनीही जर आपण पाहिलं तर कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे, पक्षाबाबतचा निर्णय हा सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे आणि सुप्रिया सुळे आमच्या सगळ्यांशी चर्चा करतील, आम्ही देखील आमची मतं जी आहेत ती मांडू असं म्हटलं होतं। खासदार निलेश लंके आणि आमदार अभिजित पाटील यांनी देखील काहीशी सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं दोन पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात, किंवा जर दोन राष्ट्रवादींचं मनोमिलन होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया देखील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र प्रफुल्ल पटेलांनी जर आपण पाहिलं तर काहीशी वेगळी भूमिका मांडली होती। प्रफुल्ल पटेल असं म्हटले की आता हा कुटुंबाचा निर्णय राहिला नाही, हा पक्षाचा निर्णय जो आहे तो राहिलेला आहे। इकडे जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष ज्यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहिलेलं आहे, म्हाडाचे माजी विभागीय अध्यक्ष आणि पुणे शहराचे माजी महापौर अंकुशअण्णा काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना देखील एक पत्र पाठवलेलं आहे, कार्यकर्त्यांचा विचार केला जावा अशा अनुषंगाने हे सगळं पत्र आहे। यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज राज्य कार्यकारिणीची बैठक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दोन राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत नेमका काय निर्णय होतो आणि बैठकीमध्ये प्रत्येक नेता, म्हणजे आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं कोर कमिटी, आमदार, माजी आमदार, खासदार, या सगळ्यांची जी आहे ती राज्य कार्यकारिणीची बैठक, प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते यांसह ही सगळी बैठक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, दोन राष्ट्रवादी खरंच एकत्र येऊ शकतात का आणि आल्या तर फायदा कोणाला, हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।
चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.